नमस्कार, आपले सर्वांचे कोल्हापुरी तडकामध्ये स्वागत आहे। पनीर बटर मसाला कसं करायचं हे बघणार आहोत। ते गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं, खडे मसाले, आणि याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा। सर्व मसाला हा भाजून घ्यायचा आहे। कांदा थोडा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायची, आलं, मिरची, ही सुकी मिरची आणि टोमॅटो, हे सर्व आता परतून घ्यायचं। त्याच्यामध्ये हळद आणि लाल मिरची पावडर टाकून घेऊया, धना पावडर, गरम मसाला, सर्व आता हे मिक्स करून घ्यायचं। त्याच्यामध्ये आता थोडं पाणी टाकून घ्यायचं, त्याच्यावर झाकण ठेवून एक 2-3 मिनिटं हे शिजवून घेऊया। झाकण काढून घेऊया, हे बघू शकता हे आता शिजलेलं आहे। हे आता काढून घेऊया। त्याच्यामध्ये आता बटर टाकून घेऊया। आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचं आहे। पनीर टाकून घेऊया। हे सर्व पनीर आता फ्राय करून घेऊया। हे बघू शकता पनीर हे फ्राय झालेलं आहे, तर हे काढून घेऊया। थंड झालेलं आहे, हे आता स्मूथ पेस्ट करून घेऊया। हे बघा, हे बारीक करून घेतलेलं आहे, याची स्मूथ पेस्ट करायची। मला दाखवते, हे बघा अशी। आता हे फोडणी देऊन घेऊया। ह्याच्यामध्ये थोडं बटर टाकलेलं आहे, आता ही ग्रेव्ही टाकून घेऊया। हे मिक्स करून घ्यायचं। थोडी ही शिजवून घ्यायची 1 मिनिटभर। ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि हे फ्राय केलेले पनीर हे सर्व टाकून झालेलं आहे। त्याच्यामध्ये फ्रेश क्रीम टाकून घ्यायची, कोथिंबीर आणि कसुरी मेथी हातावर थोडीशी चोळून टाकायची। हे सर्व मिक्स करून घ्यायचं। आता ह्याच्यावर झाकण ठेवून 1 ते 2 मिनिट ठेवून देऊया। झाकण काढून घेऊया, 2 मिनिटं झालेली आहेत। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा, हे छान आता हे शिजलेलं आहे ग्रेव्ही। ते पनीर बटर मसाला तयार आहे।